नमस्कार मित्रांनो, एक मंत्र 11 वेळा जपा, अशक्यही शक्य होईल. स्वामी सेवा तारेल, अद्भुत अनुभव येईल. अधिक मासातील पहिल्या गुरुवारी अद्भुत योग जुळून येत आहे. स्वामींची ही सेवा अधिक महिन्यातील प्रत्येक गुरुवारी करावी असे सांगितले आहे. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मराठी वर्षातील अत्यंत शुभ पवित्र मानला गेलेला अधिक मास सुरू आहे. सुमारे दर 3 वर्षांनी अधिक महिना येत असल्यामुळे याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाल्याचे म्हटले जाते. अधिक मासात केलेली आराधना, उपासना, नामस्मरण यांचे पुण्य सामान्यांपेक्षा 10 पट अधिक मिळते अशी मान्यता आहे. अधिक मास श्री विष्णूंना समर्पित असल्यामुळे यास पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात. या अधिक मासात स्वामींचे नामस्मरण, उपासना, मंत्र, स्तोत्रपठण शुभ फलदायी मानले गेले आहे. 17 मे 2026 रोजी पवित्र अधिक ज्येष्ठ मासाला सुरुवात झाली असून 15 जून 2026 रोजी या महिन्याची सांगता होणार आहे. खुद्द स्वामी आपली पाठराखण करत आहेत. हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो. स्वामी प्रत्यक्ष रूपाने सोबत नसले तरी स्वामी कृपेने त्यांचे सानिध्य भाविकांना पदोपदी जाणवते. अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे. स्वामी कृपा मिळून गुरुबळ वाढावे, अधिक मासात स्वामींची साधना पुण्य फलदायी व्हावी यासाठी स्वामींचा एक मंत्र आवर्जून म्हणावा असे म्हटले आहे. अधिक मास पहिल्या गुरुवारी अद्भुत योग. श्री स्वामी समर्थ हे नाव घेतात सकारात्मकता मिळते, वेगळीच ऊर्जा संचारते, प्रेरणा मिळते. श्री स्वामी समर्थांचे श्रेष्ठत्व वर्णन करण्यास कोणत्याही भाषेतील शब्द थिटे पडतात. प्रत्यक्ष परब्रह्माला शब्दात कसे पकडणार? श्री स्वामी समर्थ हे आज लक्षावधी अर्थ जिज्ञासूंचे आश्रयस्थान आहेत. श्री स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंतांची सर्वात मोठी लीला मानली गेली आहे. अधिक मासातील प्रत्येक गुरुवारी ही स्वामी सेवा करावी. अधिक मासाच्या पहिल्याच गुरुवारी अतिशय अद्भुत योग जुळून आलेला आहे. गुरुवारी 21 मे 2026 रोजी गुरुपुष्यामृत योग जुळून आला असून याचा शुभ मुहूर्त सकाळी 6:05 ते उत्तर रात्री 2:49 म्हणजे संपूर्ण दिवस आहे. स्वामींचे कालातीत अभयवचन आजही येतो अनेकांना अनुभव. श्री स्वामी समर्थांचे महात्म्य आणि त्यांचे चरित्र अनेकांनी अनेक प्रकारे रंगविले असले तरी त्याचा जो अधिक विचार करावा तो त्याचे अनंत पैलू, नवे पैलू आपल्या लक्षात येतात. खरोखरच अद्भुताचा अनुभव येतो. सूर्यकिरण जसे मोजता येत नाही, सागराच्या लाटांची मोजदाद करता येत नाही, त्याचप्रमाणे स्वामींच्या चरित्राचा थांगच लागत नाही असे अनेक जण सांगतात. स्वामी अद्भुत आहेत, स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत, स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तुगामी म्हणजे स्मरण करतात, हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालातीत अभयवचन असून अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र महात्म्य. श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र अतिशय प्रभावी मानला जातो. तारक मंत्र या 2 शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो त्रासलेला आहे, जो ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतात. तारक मंत्र स्वरूपात स्वामींनी ही अनमोल भेट दिली आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही. शेवट ही ती स्वामींची शक्ती, अगम्य शक्ती. हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यावर एक मानसिक बळ येते. जर हा मंत्र तुम्ही हळूहळू संत लयीत म्हटला तर खूपच बळ येते, अंगात शक्ती संचारते असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे. अधिक मासात प्रत्येक गुरुवारी 11 वेळा तारक मंत्र म्हणावा. तारक मंत्रामध्ये प्रचंड ताकद असलेल्या प्रभावी तारक मंत्रामुळे वेगळी सकारात्मकता, प्रेरणा मनात निर्माण होते. मनापासून सेवा करावी, आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी कराव्यात. अधिक मासातील या उपायाने अनेक पटींनी पुण्य तर मिळेलच, शिवाय घरातील नकारात्मकताही दूर होऊ शकेल. स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवावी. स्वामी समस्या संकटातून तारतील, योग्य तेच करण्याची प्रेरणा देतील असा विश्वास ठेवावा. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही, परंतु जेव्हा कृपा होते, शुभाशीर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते असा अनेकांचा अनुभव आहे. स्वामींच्या वचनावर, स्वामींवर विश्वास ठेवा.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्रात एक वडवे आहे की अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त त्या स्वामींच्या स्वामींवर विश्वास ठेवा, त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही, असेही स्वामी भक्त उपासक सांगतात. स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे, जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकटातून आणि दुःखातून संरक्षण आणि आधार प्रदान करतो, असे सांगितले जाते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.